माझ्याबरोबर ईशान्य मुंबईचे विद्यमान खासदार मनोज कोटक सर आहेत। कोटक सर, आज तुमचे महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांचा उमेदवारी अर्ज भरताय, तुम्हाला डावलून त्यांना सीट मिळाली, काय भावना आहेत? त्यांच्या रॅलीत सहभागी झालेला आहात। बघा, मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी पूर्ण देश उत्साहित आहे आणि देशाने ठरवलेलं आहे की मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे। हा जो कार्यकर्त्यांचा उत्साह, जनतेचा प्रतिसाद आहे, तो मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी, मिहिरजींना खासदार करण्यासाठी आहे। भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांनी पूर्ण ताकदीनिशी मुंबईच्या 6 जागा जिंकण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या उत्साहात आज उमेदवारी अर्ज आम्ही दाखल करतोय आणि मिहिरजी निश्चित एक मोठ्या मताधिक्याने विजयी होणार आहे। 10 वर्ष भाजपने या मतदारसंघामध्ये काम केलं नाही, त्यामुळे त्यांचा पराभव होईल असं संजय पाटील म्हणतात। मी संजय पाटीलजींना सांगतो की केलेल्या कामांची यादी त्यांना पाठवून देऊ, त्यांना बघायची असतील तर जागेवर घेऊन जातो काम बघण्यासाठी। जे काही कामं भारतीय जनता पार्टीने केली आहे, या कामाची यादी खूप मोठी आहे आणि निश्चित पूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीचं विकास कार्य मोदीजींनी केलंय, या विकास कार्याच्या आधारेच आमचा विजय होणार आहे। तुम्ही विद्यमान खासदार होतात, तुमचा रिपोर्ट कार्ड देखील चांगला होता, तरी देखील तुम्हाला डावललं गेलं, काही मनाला वेदना नाही झाल्या? मुळात भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्याला काम देण्याची पद्धत हे पक्ष नेतृत्व ठरवतं। पक्षाने जी जबाबदारी दिली ती पार पाडण्यासाठी कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करतो। मिहिर कोटेचा जर निवडून आले तर पुढच्या 5 वर्षात कोणत्या कामांना प्राधान्य तुम्ही देणार आहात? मिहिर कोटेचाजी हे निश्चित निवडून येणार आहे आणि ईशान्य मुंबईच्या विकासासाठी जे आवश्यक प्रकल्प आम्ही सुरू केलेले ते पूर्णत्वाला नेण्यासाठी आम्ही सगळेच मिळून काम करू। ईशान्य मुंबईत जे प्रकल्प उपयोगी आहेत ते करण्याचं काम आम्ही करू, असं या ठिकाणी मनोज कोटक जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी सांगितलं। त्यांना जरी त्यांची जागा डावलून आता मिहिर कोटेचा यांना उमेदवारी मिळाली असली तरी ते नाराज नाहीत असं ते सांगताना पाहायला मिळतात। कॅमेरामॅन अजित कदमसह अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।